को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सांगलीतील जुना बुधगाव रोड येथे असणाऱ्या जात प्रमाणपत्र कार्यालयात आता सध्या आपण आहोत. या ठिकाणी विद्यार्थी शाळा सुरू झाल्यामुळे जात प्रमाणपत्र दाखले मिळवण्यासाठी या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हेलपाटे मारत असताना दिसत आहेत. एकंदरीत पाहिलं तर या कार्यालयामध्ये कोणीही अधिकारी नाही आहे. त्यामुळं गेले 8-8, 9-9, 10-10 महिने झालं, एक वर्ष झालं तरी पालक या ठिकाणी हेलपाटे मारत आहेत, पण त्यांना जातीचे दाखले अद्याप मिळालेले नाही आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता गर्दी करून पालक इथे सकाळपासून थांबलेले असतात. आणि एकंदरीत पाहिलं तर विद्यार्थ्यांची या ठिकाणी जी गैरसोय व्हायला लागली आहे याच्यावर पालक आता आक्रमक झालेले आहेत. पालकांनी मागणी केलेली आहे की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान जे होत आहे त्याच्यावर या अधिकाऱ्यांनी किंवा शासनानं लक्ष देऊन त्वरित दाखले द्यावेत. आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मलाही सांगा, कशा पद्धतीने तुम्ही हेलपाटे या ठिकाणी मारता, किती दिवस झालं, तुमचं नाव काय? नमस्कार, मी अरविंद गावडे. माझा मुलगा रविराज अरविंद गावडे हा 12वी सायन्समधून परीक्षा दिलेला आहे. त्याचा निकालही लागलेला आहे. त्यानं CET आणि JEEची परीक्षा दिलेली आहे. या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी शासनानं परिपत्रक काढलेलं होतं की जर वडिलांचा किंवा ब्लड रिलेशनमध्ये चुलत्यांचा वगैरे कोणाचा जर व्हॅलिडिटी झाली असेल तर त्यांना काही आवश्यकता नाही म्हणून आम्ही निर्धास्त राहिलेलो होतो. परंतु इंजिनिअरिंग कॉलेजमधून आम्हाला समजण्यात आलं की या ठिकाणी स्वतःची त्या विद्यार्थ्याची व्हॅलिडिटी पाहिजे आणि यासाठी पुन्हा आम्ही दाखल करण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला दाखल करण्यासाठीच जावं की या ठिकाणीच 4 ते 5 वेळा हेलपाटे मारावे लागले. त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळा कागद मागितला आणि अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्याच्या आम्ही 100 किलोमीटरहून जर यायचं झालं तर आम्हाला प्रत्येक दिवशी रजा काढावी लागते, मोलमजुरी बुडवावी लागते आणि या ठिकाणी पालकांनी यायचं आणि पुन्हा जमा करून जाण्यासाठी जर एवढे दिवस लागत असतील. आज माझ्यासोबत एक पालक आहेत, त्यांनी 9 महिने झालं या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला आहे. 4 महिन्यानंतर त्यांना त्रुटी सांगितली आणि ती त्रुटीसुद्धा पूर्ण केली तरीसुद्धा अद्याप अजून आपल्याला दाखले मिळत नाहीत. तर या ठिकाणी शासनानं परिपत्रक काढलं आहे म्हणजे हात झटकले असंच त्याची आमची धारणा झालेली आहे की केवळ पालकाचं असेल तर विद्यार्थ्याची गरज नाही हे सांगितलं जातं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी शासन करत नाही. या ठिकाणी अधिकारी निर्ढावलेले अधिकारी आहेत. परवाच या ठिकाणी समाज कल्याणच्या एका विभागामध्ये लाखो रुपयांची लाच घेताना महिला अधिकारी सापडलेले आहेत. जेणेकरून आमची अशी धारणा झाली की या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय आमचं कामच होणार नाही का, आमच्या मुलांना दाखला मिळणार नाही का, अशी आम्हा सर्व पालकांची अवस्था झालेली आहे. त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी तात्काळ दखल घ्यावी, शासनानं दखल घ्यावी. या निवडणुकीमध्ये गेल्यास लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दलितांवर अन्याय हे शासन करतं आहे अशा पद्धतीची प्रचार होत होता, परंतु त्याची आम्हाला प्रचिती या ठिकाणी यायला लागलेली आहे की नक्कीच हे शासन दलितावर अन्याय करतं आहे. कारण केवळ पत्र काढलं म्हणजे झालं नाही, तर या शासनानं आमच्या पाल्यांसाठी तात्काळ कास्ट व्हॅलिडिटी जर दिली नाही तर नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व दलित बांधव, मागासवर्गीय, सर्व OBC, NT, SC सर्व बांधव या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या शासनाला लोकसभेला तर जागा दाखवलेलीच आहे, परंतु विधानसभेलासुद्धा जागा दाखवल्याशिवाय आम्ही शस्त बसणार नाही. आमच्या मुलांची तात्काळ व्हॅलिडिटी द्यावी, त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं. प्राथमिक शिक्षण त्यांचं बंद करण्याचं शासन धोरण राबवायला लागलेलं आहे आणि आता जे मुलं आमची उच्च शिक्षण घेण्यासाठी 12वी पास झाले आहेत, सायन्समधून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, परंतु त्यांना उच्च शिक्षणासाठी व्हॅलिडिटी नसल्यामुळं ॲडमिशन मिळणार नाही या चिंतेत आमचे सर्व विद्यार्थी आहेत. त्यांना मानसिक तणावाखाली ते आहेत, तरी त्यांचा तणाव तात्काळ दूर करावा, त्यांना व्हॅलिडिटी तात्काळ देण्यात यावी अशी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करीत आहे. आपल्यासोबत अन्य पालक आहेत, ते गेली 9 महिने झाले हेलपाट मारले. तुमचं नाव सांगा, काय प्रकार झाला आहे नेमका तुमच्या बाबतीत? माझं नाव तानाजी नारायण दुधाळ, माझी मुलगी सोनल तानाजी दुधाळ. तर मी सप्टेंबरमध्ये 22/9/2023ला सगळं कागदपत्रासह अगदी सगळं भरून फॉर्म सबमिट केला. त्याच्यानंतर मला मी 2-3 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर त्रुटीचा एक मेसेज आला. मग ती त्रुटीची पूर्तता करून पण आज 5 महिने होऊन गेले. प्रत्येक वेळी अधिकारी वेगवेगळी उत्तरं देतात. इलेक्शनचं काम आहे, इलेक्शन ड्युटी आहे, ॲडिशनल चार्ज आहे म्हणून प्रत्येक वेळी मी येऊन बघतो तर ऑफिस बंद असतं आहे आणि इथे उडवाउडवीची नेहमी उत्तरं दिली जातात. कोणी योग्य उत्तरं देत नाहीत. शासनाचा GR आहे म्हटल्यानंतर शासनाचा GRनुसार तुम्ही काम करायला पाहिजे किंवा पालकांची व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की आमच्या समितीला अधिकार आहे. ह्याचा अर्थ जे शासनानं GR काढला, जे सचिवांच्या सहीने GR निघाला त्याच्यापेक्षा इथल्या अधिकाऱ्यांना जास्त अधिकार मिळाले. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.